तर आज मी निघतोय नागपूरला जाण्यासाठी. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गावाकडच्या 6 नंबरचा ब्लॉग आहे हा आणि गावाकडचा लास्ट ब्लॉग आहे हा. तर आता घरी निघल्याच्या नंतर जे छोटे मोठे कामं राहिले आहेत ते करणार. नंतर दुकानात 1-1.5 घंटा टाइमपास करणार. तिथून नंतर मी परळीला जाणार आणि परळीतून पुन्हा माझी नागपूरला ट्रॅव्हल्स आहे आज. घरी निघल्याच्या नंतर त्या दिवशी जे कपडे सिलाईसाठी टाकले होते ते कपडे घेतो. मग त्यांना एक वेळेस चेक करतो प्रॉपर फिटिंग आलेत. बट गाईज, कपडे एकदम परफेक्ट आणि परफेक्ट फिटिंग आली आहे. मग हे कपडे दुकानात नेऊन ठेवल्याच्या नंतर दुकान बंद करून मी आणि भैया थोडं बाहेर येतो. पहिल्यांदा दुकानातला मोबाईलचा डिस्प्ले गेला होता म्हणून मोबाईल घेतो. मग मोबाईल घेतल्याच्या नंतर काहीतरी खायला जातो. मग इथलची फेमस असणारी बिर्याणी घेतो आणि बिर्याणी खातो. बिर्याणी खाल्ल्याच्या नंतर आता इथून मला निघायचं आहे डायरेक्ट परळीला. मग गाडीमध्ये डायरेक्ट परळीला निघतो, कारण की 2 व्हीलरवर तर जाऊ शकत नाही. परळीला गेल्याच्या नंतर आता आहे आपली ट्रॅव्हल्स. परळीत यायला थोडस लेट झालं म्हणून आपल्या कार्यकर्त्याला भेटलो नाही. गाईज, तुम्ही म्हणत असताना फ्रेंड, कारण की आम्ही तर बीडचे आहोत म्हणून आम्ही सर्वांना फ्रेंडला कार्यकर्ते म्हणतो. ती आहे आपली ट्रॅव्हल्स. आता निवांत मस्त झोपून जाणार नागपूरला, कारण की एकदम फुल जेवण करून आलोय. डायरेक्ट 7:30 वाजता नागपूरला पोहोचतो. आता भेटूया नागपूरच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असाच सपोर्ट करत राहा.